दीप ना खूप इंटरेस्ट घेऊन काम करत असतो दुकानाचं. त्याच्या हाताला जर एखाद्या कपड्याचा स्पर्श झाला ना तर तो डोळे झाकून ओळखू शकतो ते कुठलं कापड आहे ते. तो झोकून देऊन काम करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे बाबांना त्याचं कामात ढवळाढवळ करणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याच्या मनात जरी असलं ना दुकानात येणं तरी तो येऊ शकत नाही. हां, पण बाबा जेव्हा कधी बाहेर गेले असतील किंवा घरीच असतील तेव्हा मात्र तो नक्की येत असतो. मग आज येणार आहे की नाही तो? नाही, मला नाही वाटत. तुम्हाला वाटत नाहीये कारण तुम्ही त्याच्याशी बोललाच नाही आहात. तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन करा आणि बोला. म्हणजे आता बाबा दुकानात जातील ना, मग ते गोडाऊनवर तर येणार नाहीत. मग काहीच प्रॉब्लेम नाहीये, तो येऊ शकतो है ना. करा तुम्ही कॉल. नाही, खरंय तुमचं, पण बिण काही नाही. आता बिचारा दीप, म्हणजे बघा ना, त्याला इतकं काम करायला आवडतं आणि त्याची जर इच्छा असेल काम करायची तर एक मोठा भाऊ म्हणून त्याची इच्छा पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी. कळलं? करा बघू तुम्ही त्याला फोन. आता तो जर आला, त्याने थोडंसं काम केलं तर त्याला सुद्धा रमल्यासारखं होईल ना. आणि तुमच्याबरोबर इथे गोडाऊनवर काम केल्यावर त्याला सुद्धा छानच वाटेल की नाही. मग करा ना तुम्ही कॉल, बोलवा ना त्याला. किती चांगला विचार करतो तुम्ही. आय एम इम्प्रेस्ड. नाही, त्यापेक्षा तुम्हीच कॉल करा ना त्याला. मी? हां, आता तसंही मी गाडी चालवतो ना आणि तुम्ही कॉल केला म्हटल्यावर दीप जरा पटकन येईल आणि त्याला बरं वाटेल. मी कुठे तो फोन करणार. घ्या माझा फोन घ्या आणि करा तुम्ही. करा. काय झालं? अहो लावा ना फोन. हो, लाव. लावा. नाही, कळलं मला. बाबा जर दुकानात असतील तर ते तुझ्याकडून पैसे घेणार नाही. आपण एक काम, एक मिनिट. तू बोलत बस रे, मला निघू दे. हा दादा बोल. दादा नाही, वहिनी बोलते. वहिनी? वहिनी काय झालं, बोला ना. काही नाही, स्वराजच फोन करणार होते पण ते म्हणाले की तूच कर म्हणून मग मी फोन केला. मी आणि स्वराज गोडाऊनला निघालोय. हे म्हणत होते की आज नवीन माल येणार आहे तर तुला जमेल का यायला? ये ना, म्हणजे तुझी मदत होईल ना म्हणून म्हटलं. आणि काळजी करू नको, बाबा घरीच आहेत. ठीक आहे, हरकत नाही, मी आलोच. काय म्हणाला? येतो म्हणाला. मग म्हटलं होतं की नाही तुम्ही कॉल करा. शिकार जाळ्यात अडकली. ये दीप ये, सावकाश ये. हे तुझं या गोडाऊन मध्ये शेवटचं येणं असेल. परत तू कुठेच कधीच येऊ शकणार नाहीस.